हॅलो, माझं नाव कोमल. आज मी तुमच्याबरोबर माझा अजून एक दुसरा व्लॉग शेअर करणार आहे. तरी तुम्ही हा माझा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आज रविवार असल्यामुळे आमचा प्लॅन बनलेला बाहेर कुठेतरी फिरायला जाण्यासाठी. तर आम्ही जाणार आहोत पुण्यातील एक सुंदर ठिकाण पाहायला जाण्यासाठी. ते सुंदर ठिकाण कोणतं ते मी पुढं व्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर आम्ही बाहेर जाण्यासाठी मी माझा आंघोळ वगैरे करून विंचरून वगैरे घेऊन आवरले आणि तिकडे जायला उशीर होत असल्यामुळे आम्ही बाहेरनंच ब्रेकफास्टला पार्सल ऑर्डर केलेलं होतं. पार्सलमध्ये आलेलं होतं वडापाव आणि पॅटीस. एवढ्या सकाळी वडापाव आणि पॅटीस काय खायला गेलेलं नाही, तरी कसंबसं खाले आणि आम्ही निघालेलो. आमची कॅब खाली येऊन रेडी होती. मग कॅबमध्ये बसून आम्ही निघालो जायला. आम्ही जात होतो पुण्यातील स्वामीनारायण मंदिर पाहायला जाण्यासाठी. हे मंदिर इतकं सुंदर आहे आणि खूप मस्त आहे. इथं मंदिरात येताच एक वेगळीच शांती वाटते. इथलं वातावरण इतकं पॉझिटिव्ह आहे ना, हे पाहून सगळा स्ट्रेस आपोआप दूर होतो. मंदिराची रचना खूप सुंदर आहे. सगळीकडे स्वच्छता, शांतता आणि नीटनेटका परिसर पाहायला मिळतो. येथे येऊन मन अगदी फ्रेश होतं. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अशी ठिकाणं खरंच खूप गरजेची आहेत. मंदिरात पाऊल ठेवताच लक्ष वेधतात ते म्हणजे मंदिराची भव्य रचना आणि कोरीव काम. प्रत्येक खांब, भिंत आणि छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि मंदिरातील सगळे व्हिडिओज फोटोज मी काय शूट करू शकले नाही आणि काढू शकले नाही, कारण माझं छोटं बाळ माझ्यासोबत होतं त्यामुळे. आणि मंदिरामध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे मंदिराच्या आतील फोटोशूट मी करू शकले नाही. आणि इतकं सुंदर ठिकाण म्हणजे फोटोशूट तर होणारच ना. इथलं बॅकग्राऊंड खूप सुंदर इथे सिंथेटिक आहे. सिम्पल फोटोज असोत वा रील्स सगळं खूप मस्त येतं. म्हणून माझा आवडता विषय म्हणजे फोटो काढून घेणे. त्यामुळे मी माझे मस्त फोटोशूट काढून घेतले. माझं मन खूप खुश झालं फोटो काढून घेऊन. आणि ह्या मंदिरात कोण कोण आला आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोण बाहेर फिरायला जात असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.